नमस्कार, ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. ज्या लाडक्या बहिणीचा अचानक अर्ज रद्द झाला आहे अशा लाडक्या बहिणींना चिंता करायची गरज नाही. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माहितीनुसार त्या लाडक्या बहिणींना त्यांचा अर्ज नंतर पुन्हा ॲक्टिवेट होणार आहे. चला काय म्हणतात ते ऐकूया. चला. जुलैपासून आम्ही त्याचं रजिस्ट्रेशन सुरू केलं आणि साधारणपणे ऑक्टोबरपर्यंत त्याचं रजिस्ट्रेशन हे सुरू राहिलं. आम्ही ज्या वेळेला ही योजना आखली होती त्यावेळेलाही साधारणपणे 2 कोटी ते 2.5 कोटी लाभार्थी असतील असं एक, आणि त्याच्यामधला हा जो एक विशिष्ट घटक आहे म्हणजे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं किंवा ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आणि या सगळ्या बाबी जर लक्षात घेतल्या तर साधारणपणे ती संख्या तितकी होईल असं जास्ती आला. पण प्रत्येक विभागाकडे आपापला एक डेटा असतो ज्याचा ॲक्सेस हा दुसऱ्या डिपार्टमेंटकडे कधीही नसतो आणि तो डेटा आपल्याला त्या विभागांकडून रिक्वेस्ट करून विनंती करूनच मागून घ्यावा लागत असतो. तसंच आम्ही कृषी विभाग असेल, अन्न व नागरी पुरवठा विभाग आहे, त्याच्यानंतर मग माहिती तंत्रज्ञान विभाग आहे त्यांच्याकडून, अशा वेगवेगळ्या विभागाकडून, सामाजिक न्याय विभाग आहे यांच्याकडून आम्ही त्या संदर्भातली माहितीही मागवत होतो. आचारसंहिता ज्या वेळेला लागू झाली त्यावेळेला मधल्या 2-3 महिने कालावधीमध्ये ही सगळी प्रक्रिया बंद होती स्क्रुटिनी, आणि त्याच्या आधी सुरू होती. आणि 2,63,00,000पैकी जवळपास 2,43,00,000 2,47,00,000 इतकी आपली लाभार्थ्यांची संख्या ही 3-4 महिन्यासाठी त्या ठिकाणी होती. त्याच्यानंतर नमो शेतकरी योजनेचा आम्हाला डेटा मिळाला. मग तो आम्ही इम्प्लिमेंट केला जानेवारी महिन्यामध्ये, आणि त्याच वेळेला त्याचे जे लाभार्थी आहेत त्यांना लाडकी बहीणचे 520 लाखाचा डेटा आला माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून. आता हा डेटा जो आहे हा संपूर्ण रजिस्ट्रेशनचा आहे, म्हणजे जे काही 2,63,00,000 2,70,00,000 जे काही रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्याचा हा संपूर्ण चंक आहे. आता साधारणपणे आमचं जे काम चालू आहे तो बायफर्केट करण्याचं चालू आहे. ह्या 26 लाखापेक्षा मध्ये असे कैक जणी असतील ज्या आमच्या पहिल्या स्क्रुटिनीमध्येच बाद झालेल्या आहेत, पण तो एक चंक आहे डेटाचा आणि तो क्रॉस व्हेरीफाय करणं गरजेचं आहे की तो आमच्याकडून ऑलरेडी वगळला गेलेला आहे का तो याच्यामध्ये म्हणजे नवीन काहीतरी त्याच्यामध्ये मिळालेला आहे. एक आम्ही दुसरं केंद्राकडे इन्कम टॅक्सकडे जो त्यांच्याकडचा डेटा असतो त्याची आपण मागणी केली होती की ज्यांचं 2.5 लाखापेक्षा जास्ती उत्पन्न आहे तो एक डेटा आम्ही त्या ठिकाणी मागवला होता, तर तो आम्हाला मिळणं या कालावधीमध्येच मिळणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर हा सगळा जो डेटा आहे त्याच्यामध्ये 12 का 14,000 असं आहे की जे पुरुषांच्या नावाने असे त्याच्यामध्ये सापडलेत. आता ते आम्ही स्क्रुटनाइज करतोय की त्या लाभार्थी महिला आहेत, कदाचित त्यांचं बँकमध्ये अकाउंट नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या घरातल्या पुरुषाचं अकाउंट दिलं आहे का, कारण बहुतांशी अशा महिला होत्या ज्यांचं स्वतःचं बँक अकाउंट नव्हतं कारण असेल तो दॅट नीड्स टू बी क्रॉस व्हेरीफाईड. कदाचित ती महिला लाभार्थी, त्याच्यामुळे ते आम्ही ग्राउंड लेवल त्याची एक स्क्रुटिनी चालू आहे. त्यामुळे अशा सगळ्या बाबी आहेत आणि त्या 26 लाखामध्ये असेही काही असतील ज्यांना ऑलरेडी पहिल्यापासूनच पहिल्या स्क्रुटिनीमध्येच लाभ दिला गेलेला नाही, बट सिन्स इट इज अ चंक ऑफ डेटा अँड वी नीड टू ॲनालाइज इट, आणि मग त्या पद्धतीनं ते सुरू आहे. आणि त्याच्यातून पण ज्या 26 लाखामधनं जे पात्र असणार आहेत त्यांना निश्चितपणाने म्हणजे लाभ हा थांबवण्यात येईल, डिस्कंटिन्यू करण्यात येईल. त्याच्यामध्ये जे सरकारी आहेत त्यांच्याकडून त्यांनी सुरुवातीपासूनच खरं तर फॉर्म भरायलाच नाही पाहिजे होता. बरोबर. त्याच्यामुळे काही मधल्या कालावधीमध्ये होते ज्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्हाला सरकारी नोकरी लागलेली आहे किंवा आम्ही लग्न होऊन आता दुसऱ्या राज्यामध्ये जात आहोत त्याच्यामुळे आम्ही योजनेसाठी पात्र नाही. मग आम्ही सरकारी म्हणजे जे चलन आहे त्यानुसार आम्ही शासनाच्या तिजोरी डेटा मिळालेला आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा जे काही आढळतील त्यांच्यावर तशाच पद्धतीनं हे केली जाईल म्हणजे कारवाई. तो 2,63,00,000 महिलांना गेला असता, तो 2,47,00,000 थांबलाच नसता. त्याच्यामुळे प्रायमरी जेवढा डिपार्टमेंटकडे डेटा होता किंवा जे यंत्रणा आमच्या खाली आहेत, अंगणवाडी सेविका, मदतनीस किंवा तिथले जे अधिकारी आहेत यांच्याकडून जितकं स्क्रुटनाइज करता आलं तितकं केलेलं आहे. पण वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे जे डेटा असतात, म्हणजे आता उदाहरणार्थ समजा मी एखाद्या योजनेमध्ये लाभ घेते, ती कृषी विभागाचं काहीच कारण नाही, हा डेटा हा त्याच विभागाकडे असणार आणि असणं हे काही शक्य नाही, बिकॉज एव्हरी डिपार्टमेंट हॅज देअर ओन इंडिव्हिज्युअल डेटा विच इज नॉट ॲक्सेसिबल टू दी अदर डिपार्टमेंट.